लोकसभा निवडणूक ही शेतकऱ्यांच्या जीवावर लढणार असून कोणाच्या वळचणीला जाणार नाही। तसेच माझा शेतकऱ्यांवर विश्वास आहे। त्यामुळे महाराष्ट्रात स्वाभिमानी संघटनेकडून 7 ते 8 जागेंवर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे। ते सांगलीतील कुरळप तालुका वाळवा येथील संपर्क दौऱ्यादरम्यान बोलत होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 2.5 वर्षापूर्वी निर्णय घेतलेला आहे की आता इथून पुढे कुठल्याही आघाडीशी संपर्क न ठेवता स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची। अर्थात हा राज्य कार्यकारिणीचा निर्णय आहे आणि तो आम्ही सगळेच बंधनकारक असं मानतो। त्यामुळं आम्ही आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे हे वेळोवेळी मी स्पष्ट केलेलं आहे। मी लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि माझा मतदारांच्यावर, शेतकऱ्यांच्यावर, सुशिक्षित सज्जन लोकांच्यावर विश्वास आहे। त्यांच्या पाठबळावर मी निवडणूक लढवतोय। त्यामुळं पुढं कोण उभा राहणार आहे, किती उमेदवार असणार आहेत त्याचं काही चिंता करायचं काही कारणच नाही। महाराष्ट्रात किती उमेदवार आपल्या स्वाभिमानीतर्फे लढणार आहेत? स्वाभिमानीच्या कार्यकर्ते जिथं जिथं त्यांची इच्छा असेल त्या ठिकाणी लढायला आम्ही परवानगी दिली आहे, कारण आम्ही कुठल्याही आघाडीशी काही संबंध ठेवलेला नाही। मात्र निवडणुका लढवणं म्हणजे खर्चिक काम असतं, कार्यकर्त्यांना आर्थिक बोजा पडतो। तेव्हा ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना स्वतःहून निवडणूक लढवायची असेल त्या ठिकाणी त्या परिसरातले सगळे कार्यकर्ते एकवटून त्यांनी त्यांचा प्रचार करावा अशी एकूण आमची संघटनेची भूमिका आहे। त्यांच्या भावनाशी खेळखंडोबा करत आहे। खरं तर कसलाही निर्णय झालेला नसताना कांद्यावरची निर्यात बंदी उठवली अशा प्रकारची अफवा उठवली। अनेक राजकीय नेत्यांनी स्वतःची पाठ तुटून घेतली आणि आपणच हा निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केल्याचा हा मांडला, पण प्रत्यक्षामध्ये सरकारनं निर्यात बंदी उठवलेली नव्हती हे स्पष्ट झालेलं आहे। खरं तर सरकारनं निर्यात बंदी करून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कांदा देशाबाहेर गेला, तस्करीच्या मार्गाने गेला। फायदा फक्त तस्करांचा आणि दलालांचा झाला, ग्राहक आणि शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं तसं झालंच। मग हा निर्णय करून सरकारला काय मिळालं? हे सरकार शेतकऱ्यांच्यासाठी धोरणं राबवतोय का तस्करांच्यासाठी हे एकदा स्पष्ट होणं गरजेचं आहे। उद्याच्याला इस्लामपूरमध्ये कामगार परिषदेचं नियोजन केलं आहे, तर सर्व घटक पक्षांना बोलून झालं आहे, तर आपल्याला काही निमंत्रित केले की? मला माहीत नाही, असलं काही निमंत्रण मला आलेलं नाही आहे आणि कसली मीटिंग आहे मला माहीत नाही। बरं, आता दिल्लीत आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं, त्या संदर्भात काय तुमची प्रतिक्रिया? दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना जाण्यापासून अडवलं जाते। या देशामध्ये कसाब सारखे लोक पाकिस्तानातून विनासायस या देशामध्ये शिरतात, देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये खून खराबा करतात। मात्र आपल्याच देशातील शेतकरी न्याय मागण्यासाठी राजधानीत येत असताना ते कुठेतरी अतिरेकी आहेत, ते कुठेतरी घुसखोर आहेत असं समजून त्यांच्या रस्त्यामध्ये खिळे ठोकले जातात, त्यांच्यावर अश्रुद्रावाच्या नळकांड्या फोडल्या जातात, रबराच्या गोळ्या घातल्या जातात, एका शेतकऱ्याचा मृत्यू होतो। म्हणजे या देशामध्ये शेतकऱ्याला काही किंमत आहे का नाही?